हो, नक्कीच की त्यावेळेस जर पोलिसांनी योग्य ती कारवाई घेतली, म्हणजे हाती लावली असती, त्यावेळेस पण यांना पकडायची भूमिका घेतली असती, तर ते नक्कीच आजही नसतं. ते गुन्हा दाखल झाला कोर्टमध्ये तुझ्या संदर्भात, त्यावेळेस पोलिसांनी कारवाई केली असतं, पुढचं वैष्णवीचं प्रकरण घडलं नसतं, असं सगळं प्रकरण झालं असतं का? हो, नक्कीच की त्यावेळेस जर पोलिसांनी योग्य ती कारवाई घेतली, म्हणजे हाती लावली असती, त्यावेळेस पण यांना पकडायची भूमिका घेतली असती, तर ते नक्कीच आजही नसतं झालं. दुसरी गोष्ट असं की निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल झालाय वारजे पोलीस स्टेशन. हा निलेश चव्हाण कोण आहे, काय कुटुंबाशी तुमच्या संबंध होता, हे सगळं माहिती आहे तुला? तू कधी म्हणजे माझं नवीन लग्न झालं तेव्हा तो म्हणजे सारखा यायचा घरी, पण मला इतकी माहिती नव्हती. पण नंतर थोड्या काही काळानंतर मला कळलं की ते असे करिश्मा म्हणजे माझे नणंद आहेत, त्यांचे फ्रेंड्स आहेत म्हणून, आणि ते कायम माझ्या भांडणामध्ये वगैरे ते असायचे, म्हणजे वैष्णवीच्या म्हणा किंवा आमच्या म्हणा भांडणामध्ये ते त्यांनी असायचे. बाळाला जवळ घ्यायला आले तेव्हा बंदूक दाखवली त्या म्हणजे वैष्णवीच्या नातेवाईकांना असं सांगितलं होतं. खरं तर त्यांनी बंदूक दाखवल्यानंतर त्यांना बाळ दिलं नाही.